जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ पोटेले आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशन युट्यूब चॅनलवर. काल आपण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभाजित कसं शिकलो, त्याच आधारे आपल्याला आता भागाकार शिकायचा. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. काय शिकायचं आपल्याला? भागाकार. ठीक आहे, लक्ष द्या. भागाकार तुम्ही 5वी 6वी पासून 10वी 12वी पर्यंत शिकले. ठीक आहे, पण लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे आता शिकावं लागत आहे तुम्हाला. लक्ष द्या, हा आहे भागाकाराचे चिन्ह. बरोबर आहे. समजा 3 या अंकाने संख्येने आपल्याला 3, 9, 6 या संख्येला भागायचं. ठीक आहे, याला आपण गणितीय भाषेत भाजक असे म्हणतो, याला आपण भाज्य असे म्हणतो, आणि जो काही येणार आहे आपला उत्तर त्याला भागाकार म्हणतो. ठीक आहे, आणि इकडे समजा पूर्ण भाग नाही गेला तर त्याला आपण बाकी म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? समजलं? चला पुढे बोलूया आपण. 3 हा काय आपला भाजक, आपला भाज्य किती आहे? 396. ठीक आहे, ही पहिल्या दुसऱ्या वर्गाची पद्धत झाली. हे समजून घ्या. भाजक, भाज्य, भागाकार आणि इकडे समजा काही उरलं तर त्याला आपण बाकी म्हणतो. ठीक आहे, चला आपण काय करतो? 3चा पाढा 3 येईपर्यंत एकदा येतं आपल्याला, म्हणजे 3 1 3. ठीक आहे, 3 अजून 3 गेला 0. त्यानंतर काय होतं? पुढचा अंक जो आहे तो खाली येतो. बरोबर आहे. मग काय? 9 खाली येईल. 3चा पाढा 9 येईपर्यंत म्हणायचा, म्हणजे 3 1 3, 3 2 6, 3 3 9. बरोबर आहे. 3 3 9. 9तून 9 गेला 0. त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यानंतरचा अंक खाली येतो. किती आहे? 6. ठीक आहे, 6 येईपर्यंत 3चा पाढा म्हणायचा. 3 1 3, 3 2 6, म्हणजे 2चा भाग 3 2 6. बरोबर. 6तून 6 गेला 0. हे आपली बाकी असते. ठीक आहे, ही काय असते? आपली बाकी असते. आणि बाकी आता सध्या काही नाही. बाकी म्हणजे आपला पूर्ण भाग गेलेला आहे. तर इथपर्यंत चला. पण आपल्याला ह्या पद्धतीने शिकायचं नाहीये. पोलीस भरतीमध्ये किंवा आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो आपल्याला. ठीक आहे, अजून एक उदाहरण घेतो, लक्ष द्या, मग तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगा. ठीक आहे, समजा आपल्याला 6 ने भाग द्यायचा. ठीक आहे, कितीला? हा आपला काय आहे? भाजक, भाज्य. किती येते? 12 आणि 36. ठीक आहे, लक्ष द्या, हा आपला काय आहे? भाजक. हा काय आहे? भाज्य. ठीक आहे, आपल्याला 6चा पाढा, लक्ष द्या, 6च्या पाढ्यात 1 येत नाही, कारण 6 1 6 होते, 1 येत नाही. समजून घ्या. मला हे सांगायला पण हे वाटते एवढं सोपे, पण याच्यामध्ये पोरं मार खातात. ठीक आहे, माती खाऊन जाणार. कारण कसं आहे, हे जर नाही समजलं तुम्हाला पुढचं काही समजणार नाही. म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय, जीव तोडून सांगतोय, लक्ष द्या जरा. ठीक आहे, ज्यांना येत नाही, ज्यांना येतं त्यांनी स्किप करू शकता. तुम्ही पुढे जाऊन पुढचा आपला जो टॉपिक आहे ते सुरू करणार लागेल. पण हे समजून घ्या, हे नाही समजलं तर पुढे तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे, 6च्या पाढ्यात 1 येत आहे. मग आपण काय करू शकतो? भागाकारामध्ये एका वेळी आपण 1 टाइम 2 अंक घेऊ शकतो. ठीक आहे, 3 2 12. बरोबर आहे. 12 मधून 12 गेले किती? 0. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे? लगेचचा नंतर जो आहे तो खाली येतो. लगेचचा जो अंक आहे तो काय येते? खाली येतो. 3 खाली आलं. बरोबर आहे. 6च्या पाढ्यात 3 येतं का? नाही. बरोबर. मग आपण काय करू शकतो? फक्त एकदाच आपण 1 टाइम आपण 2 अंक घेऊ शकतो. आता 6 ला खाली आणू शकत नाही. ह्या 6 ला खाली आणण्यासाठी काय करावं लागतं? शून्याचा भाग द्यावा. मग त्याच्यानंतर काय होतं? 6 खाली येतं. तर इथपर्यंत शून्याचा भाग दिल्याशिवाय 6 त्याच्यानंतरचा अंक खाली येत नाही, जर भाग जास्त नसेल तर. मग काय? 6 6 36. तुमचं उत्तर किती आहे? हा, याला आपण भागाकार म्हणतो. ठीक आहे, भागाकार. तुमचं उत्तर किती आहे? 206. ही झाली आपली पहिल्या दुसऱ्या वर्गातली 5वी 6वी 10वी पर्यंत जे आपण शिकलो. ठीक आहे, आपल्याला पोलीस भरतीसाठी स्मार्ट वर्क करावं लागतं, आणि ती आता तुम्हाला पद्धत सांगतो कसं असते. लक्ष द्या. 12 36, 1236 लाभले तिथे 6 भाग. ठीक आहे, ह्याच पद्धतीने हे भागाकार आहे, पण हे शॉर्टकट आहे. याच्यातून वेळ कमी जातो, वेळ वाया जात नाही. लक्ष द्या. 6 1 6,
3 दुने 12, बरोबर आहे. 3 खाली आला होता, 3ला आपण 6 भाग देऊ शकत नाही, मग काय करतो, शून्याचा भाग देतो, बरोबर आहे. मग 3 झाले 36, 6 6 36. ठीक आहे. उत्तर हे पण आलं, हे पण आलं, पण हे किती लवकर आलं, फास्ट आलं आणि याला वेळ लागला, बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतोय ह्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. म्हणून भागाकार शिकून घ्या. भागाकार नाही आलं तर तुम्ही पुढे काही करू शकणार नाही. पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट अजून एक प्रश्न घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊ. त्याचा पॉइंट वाला प्रश्न घेऊ किंवा पॉइंट वाला प्रश्न घेऊ. चला, 16 4 9 घेतो. ठीक आहे. याला आपल्याला किती मार्क द्यायचा आहे, याला आपल्याला मार्क द्यायचा आहे 4. ठीक आहे. 4 चौक 16, 16 मधून 16 गेले 0, त्याच्यानंतर खाली 4 येईल, 4 1 4, 4तून 4 गेले 0. ठीक आहे. त्याच्यानंतर किती खाली येईल ना. ठीक आहे. लक्ष द्या आता, 4 1 4, 4 4 त्रिकम 12 होतो, बरोबर आहे. म्हणजे 9ला 4ने पूर्ण भाग जात नाही. मग काय करतो आपण, 9 इकडे आला, 9 दुने 8, 9तून 8 गेला 1, बरोबर आहे. दिसते का बघू द्या मला. ठीक आहे. काय झालं आता, विसरणार नाही खाली, काय 1 उरला आपल्याकडे, बरोबर. 1 उरला. आता आपण 1 या अंकाला ना 4ने पूर्ण भाग देऊ शकत नाही, म्हणजे आपलं उत्तर देण्यात येईल पॉइंट मध्ये. संख्या तशी घेतलेली होती की पॉइंट मध्ये उत्तर आलं पाहिजे. लक्ष द्या आता, 4ने 1ला भाग जात नाही, मग त्याच्या आता इकडे संख्या पण नाही ना, काही अंक आहेत का, इकडे अंक असते तर आपण खाली उतरवलं, बरोबर आहे. इकडे काही अंक नाही, म्हणून काय करू आपण, पॉइंट देतो, बरोबर आहे. इथं पॉइंट दिल्यामुळे इथे 0 येते, कळते, हा 0 म्हणजे आपण इकडे संख्या घेतो. ठीक आहे. 4 दुने 8, 10तून 8 गेले, उरले किती 2, बरोबर. आता इकडे अजून पॉइंट देऊन आणखी 0 घेऊ का आपण, नाही. आपण काय, एखाद्या संख्येमध्ये एक संख्या असेल ना, तिथं आपण एकदा 0 घेऊ शकतो, वारंवार 0 घेता येईल. पॉइंट पर एका संख्येमध्ये आपण एकदाच पॉइंट लावू शकतो, वारंवार पॉइंट लावता येत नाही, बरोबर. मग आणखी इथे 0 वाढतो, मग काय, 4 5 20, 20 गेले किती 0. समजतंय हो. चला तर मग पुढे जाऊया. समजून घ्या, भागाकार नाही समजलं तर तुम्ही काही करू शकणार नाही. भागाकार नाही समजलं मला सांगा, मी आणखी एक व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. मला तरी वाटतं आता तुम्हाला पॉइंट आणि सरळ सरळ भाग देता येईल, बरोबर आहे. भागाकार शिकलो आपण, तर कसोट्या शिकल्या. कसोट्या ह्या मी तुम्हाला टाइमपास किंवा असं व्हिडिओ वाढवण्यासाठी शिकवलेल्या नाही. ठीक आहे. कसोट्या तुम्हाला ह्या नुसत्या भागाकारासाठी शिकवल्या. 1-2 तुम्हाला उत्तर देतो, प्रश्न तुम्ही घरी जाऊन सोडवा. सॉरी, क्लास घेत होतो ना मी, त्याची सवय पडली मला. तुम्ही घरी सोडवा, म्हणजे आताच व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते प्रश्न सोडवा, त्याचे कमेंट मध्ये उत्तर सांगा. होमवर्क लिहा, त्याच्या पुढे 1 लिहा. ठीक आहे. लक्ष द्या. तर ह्या पद्धतीने नको, आता आपण जी पद्धत, जी पोलीस भरतीसाठी म्हणा किंवा ज्याच्याला फास्ट कॅल्क्युलेशन, ती पद्धत शिकूया. लक्ष द्या. 9 भाग द्यायचा. ठीक आहे. 36 45. ठीक आहे. होमवर्क 1 लिहायचा, खाली कमेंट करायचं, त्याचं उत्तर सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न घेतो, काय घेऊ, 8 घेतो. 32 48 आणि 9 हा जाणून घेत आहे मी, याचं उत्तर पॉइंट मध्ये. ठीक आहे. चला, हे तुम्ही 2 काय करणार आहात, सोडवणार. होमवर्क 1 याचा आन्सर सांगणार आहात आणि दुसऱ्याचा आन्सर. ठीक आहे. मला तरी वाटतं तुम्ही आता गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी शिकले. ठीक आहे. आधी पण शिकले असाल आणि तुम्हाला शिकवायची गरज नाही. ठीक आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार बऱ्यापैकी सर्वांना येत. नाही आलं तर कमेंट मध्ये सांगा, अजून पुन्हा व्हिडिओ बनवू. चला, आपण आता महत्वाचा टॉपिक म्हणजे संख्या. ठीक आहे. आता आपल्या गणिताला सुरुवात होत आहे, किंवा जे आपले टॉपिक आहे, जे आपण शिकणार आहोत त्याला सुरुवात करत आहोत. ठीक आहे. आपला पहिला टॉपिक जो आहे तो आहे संख्या. ठीक आहे. संख्या याच्यामध्ये खूप संख्या आहेत, जे मेन आहेत, जे आपल्याला विचारले ते आपण शिकणार आहोत.
नैसर्गिक संख्या, समसंख्या, मूळ संख्या ज्यांच्यावर प्रश्न येतात पोलीस भरती. ठीक आहे, लक्ष द्या. पहिली आणि महत्वाची संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. कोणती संख्या? नैसर्गिक संख्या. ठीक आहे, लक्ष द्या. नैसर्गिक संख्या याला डिनोट करतो आपण n. कशाने डिनोट करतो? n. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचा वापर आपण व्यवहारात करतो. ठीक आहे, व्यवहारात म्हणजे काय? तुम्ही बाजारात गेले, तुम्हाला साखर घ्यायची आहे, मीठ घ्यायचं आहे, किराणा दुकानात गेले किंवा टमाटर घ्यायचे, काही पण सामान घ्यायचं, तर तुम्ही काय करता? व्यवहार करता. व्यवहारात ज्या संख्यांचा वापर होतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. ठीक आहे, लक्ष द्या. आता नैसर्गिक संख्या यांची सुरुवात 1 पासून होते. प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, पहिली नैसर्गिक संख्या कोणती? तर त्याचं उत्तर काय राहील? 1. ठीक आहे, पहिली नैसर्गिक संख्या कोणती? तर त्याचं उत्तर काय राहील? 1. पहिली नैसर्गिक संख्या ही 1 आहे. शेवटची नैसर्गिक संख्या असा प्रश्न आला तर असं याचं उत्तर काही येणार नाही, कारण शेवटची नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. कळतंय तुम्हाला? चला, नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं काय? अनंत. याला इन्फायनाइट, याला अनंत म्हणतात. याला काय म्हणतात? अनंत. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काढता येत नाही किंवा ह्या संख्या मोजता येत नाही. तुम्ही किती मोजा, अब्ज, खब्ज, अरबो करबो आपल्या संख्या आहे. ठीक आहे, तर चला, नैसर्गिक संख्या म्हणल्यावर तुम्ही काय सांगणार? ज्या संख्यांचा वापर आपण कशात करतो? व्यवहारात करतो, त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून. बरोबर आहे, 1 पासून ते शेवट कुठं? अनंतापर्यंत. म्हणजे काय आपण मोजू शकत नाही. समजले एवढं? चला, आता याच्यावर प्रश्न कसे येतात किंवा प्रश्न कसे विचारतात हे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, चला लक्ष द्या. प्रश्न पहिला घेऊया आपण. 1 + 2 + 3 + 4 अधिक टिंब 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 95 बरोबर. ठीक आहे, लक्ष द्या. आपल्याला पोलीस भरतीमध्ये 100च्या खालपर्यंत प्रश्न आपल्याला 100च्या वर जात नाही. ठीक आहे, लक्ष द्या. आता नैसर्गिक संख्या शिकत आहोत. नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. तसं 1 + 2 + 3 + 4 असं कितीपर्यंत? 95 पर्यंत. ठीक आहे, लक्ष द्या. आता ही विचारलेली आहे ना, म्हणजे 95 पर्यंतच्या किती संख्या आहे ती विचारला आपल्याला. बरोबर, आपण काय करणार? 95 त्याच्या पुढची संख्या घ्यायची आहे. किती? 96. समजते? आणि भागीला 2 करायचं. समजलं का? सुरू कुठून? 1 पासून 95 पर्यंतच्या संख्यांची बेरीज विचारली. कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. बरोबर आहे, 95 पर्यंत विचारलाय, त्याच्या पुढची संख्या किती आहे? 96. बरोबर आहे, 96 चे अर्धे करायचे, 2 न भाग द्यायचे. तुम्हाला 2 ची कसोटी सांगितली. बघा, ह्याच्यात कसोटी कामात. ठीक आहे, कसं? डायरेक्ट आपण 48 करू शकतो, पण लक्ष द्या. 4 × 8 किंवा 2 × 8, 9तून 8 गेले, उरला किती? झाले किती? 16. ठीक आहे, 2 16 म्हणजे किती? 96चे अर्धे आपण डायरेक्टही करू शकतो 48, पण तुम्हाला कसोटी माहिती इम्प्लिमेंट कुठे होते किंवा त्याचा उपयोग कसा होते ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता तुमच्याकडे राहिले काय? 95 × 48. ठीक आहे, तुम्हाला एक डायग्राम सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये. हा जो आहे 8 आणि 5चा गुणाकार करायचा. ही जी डायग्राम आहे याचा अर्थ काय? 9 आणि 8चा गुणाकार करायचा. आणि ही जी रेषा आहे याचा काय? 5चा 4 सोबत. आणि ही जी पहिली रेषा आहे याचा 9चा 4 सोबत. बरोबर आहे, लक्ष द्या. तुम्ही मनातल्या मनात आणि आपल्या मनात ठेवून संख्या ठेवून आपण त्याचा गुणाकार फास्ट करू शकतो. लक्ष द्या, तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही 2 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा. 8 म्हणजे 40 शून्य, 8चे किती? 4. लिहून ठेवा किंवा तुम्ही मनातही ठेवू शकता. एकदा नवीन असेल तर तुम्ही लिहून ठेवू शकता जेव्हापर्यंत तुम्हाला सवय. ठीक आहे, त्याच्यानंतर 9 8 72, 4 पंचे 20. समजलं हे? 4 पंचे 20, 20 आणि 72 किती झाले? 92. 8चे किती? 4.
किती झाले 96, 96ची 6 चे किती 9, बरोबर. याचा अर्थ काय 9 आणि 4 चा गुणाकार 9 चौक 36, 36 अधिक 9 किती 45. मस्त आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर किती आहे 4506. काय 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 कितीपर्यंत 95 पर्यंत या संख्येचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर काय येईल 4507. ठीक आहे, लक्ष द्या. दुसरा प्रश्न घेऊया आपण. दुसरा प्रश्न आहे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 याच्यापर्यंत तुम्ही 45 घेतो, बरोबर. ठीक आहे. काय आपण नैसर्गिक संख्या शिकत आहोत. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, बरोबर. लक्ष द्या. आता तुम्ही म्हणून नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, तर मग 0 -1 ह्या कुठल्या संख्या यांच्या पण समोर सांगेल मी. पण हे 0 ही नैसर्गिक संख्या नाही, कारण हिचा वापर आपण व्यवहारात करत नाही. म्हणजे समजा तुम्ही बाजारात गेले, मला 0 रुपयाची भाजी द्या, 0 रुपयाची साखर द्या असं बोलता का नाही. ठीक आहे, तर म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही. मायनसचा वापर पण आपण व्यवहारात करत नाही. -1 रुपया देतो, 1 चॉकलेट द्या असं बोलता का तुम्ही नाही. म्हणून 0 आणि मायनस या संख्यांचा वापर नैसर्गिक संख्येत होत नाही. ठीक आहे, चला या प्रश्नाकडे वळूया आपण. हा प्रश्न काय आहे 45, बरोबर आहे. विचारले काय 45 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं 45 पर्यंत त्यांची बेरीज विचारली. 45 गुणिले काय करायचं सांगितलं की त्याच्या पुढची संख्या कोणती आहे 46 भागिले किती 2, बरोबर आहे. 2 ची कसोटी माहित आहे, एकच स्थानी 0 2 4 6 8 आहे, म्हणजे 2 ला भाग जातो. ह्या संख्येला भाग जात नाही. किती ना 2 ना, कारण ती विषम संख्या सांगतो पुढे तुम्हाला. ठीक आहे, 23 गुणिले 46, बरोबर. म्हणजे 45 गुणिले 23 आलं. आणखी ते 2 अंकी संख्येचा गुणाकार, बरोबर. काय सांगितलं तुम्हाला 2 अंकी संख्येचा गुणाकार, ही पद्धत, ही मेथड माहित ठेवा, तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे, लक्ष द्या. 3 5 15 5 हातचा किती 1, डोक्यात ठेवा, लिहून ठेवा, तुम्हाला जसं वाटेल. 4 त्रिकम 12 आणि 5 दुने 10, 12 आणि 10 22 आणि 1 23, 23 ची 3 हातचे किती 2, बरोबर. त्याच्यानंतर 4 दुने 8, 8 ने 2 10, 1035. ह्या संख्येचं काय झालं, या प्रश्नाचं काय झालं उत्तर, समजतंय हो. चला त्याच्यानंतर पुढे जाऊया. म्हणजे तुम्हाला मी 2-3 प्रश्न घेतो, तुम्ही सोडवा आणि त्याचे कमेंट मध्ये उत्तर सांगा. ठीक आहे, तुम्हाला वर्क आहे, हा होमवर्क म्हणता येणार नाही तरी मी होमवर्कच म्हणतो. चला तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. 1 नंबरचा प्रश्न आहे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. काय करतो मी बघा. होमवर्क तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. होमवर्क अंतर 1. ठीक आहे, होमवर्क HW अंतर 1. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं डॉट 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 पॉईंट काय कितीपर्यंत 35. सोपं. चला याचं तुम्हाला उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे. दुसरं होमवर्क 2, याचं उत्तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 87. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. चला पुढे जाऊया. चला संख्यांमध्ये पहिली संख्या कोणती होती नैसर्गिक संख्या. ठीक आहे, जर तुम्हाला मूळ संख्या आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला सम आणि विषम संख्या. ठीक आहे, एक सम आणि दुसरी आहे विषम. लक्ष द्या, समसंख्या आणि विषम संख्या ह्या खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे, कशा महत्वाच्या आहेत तुम्हाला सांगतो. लक्ष द्या, समसंख्या आणि विषम संख्येची डेफिनेशन सांगतो तुम्हाला. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकच स्थानी आपण 2 ची कसोटी बघितली, 2 ची कसोटी जशी आहे तशी 2 ची कसोटी जशी आहे ती समसंख्येची डेफिनेशन. ठीक आहे, लक्ष द्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी काय 0 2 4 6
8 आणि तुम्ही म्हणाल 10. ठीक आहे, 10च्या एकच स्थानी 0, 0 आपण ऑलरेडी इकडे घेतलेला आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक येतो त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. ठीक आहे, आता आपण शिकताना काय शिकतो? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, लक्ष द्या. 0, 2, 4, 6, 8 बरोबर. सुटल्या काय मग? 1, 3, 5, 7, 9. ठीक आहे, 11 लिहिलं तरी एकच स्थानी 1 येतं, म्हणजे 1 आपण ऑलरेडी लिहिला. लक्ष द्या. आता समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. ठीक आहे. दुसरी विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकच स्थानी 1, 3, 5, 7, 9. ठीक आहे, ह्या संख्या येतात त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या. समजतं एवढं? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 समसंख्या. विषम संख्या कुठल्या? एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ह्या कुठल्या झाल्या? विषम संख्या. इथपर्यंत समजलं तुम्हाला सर्वांना? हो. समसंख्येला 2 ने विशेष भाग जातो, विषम संख्येला 2 ने विशेष भाग जात नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यावर काही प्रश्न येत नाही किंवा हे प्रश्न विचारत नाही. ठीक आहे, समसंख्या आणि विषम संख्या तुम्हाला माहित पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्याला इथपर्यंत. आता आपण काय शिकणार आहोत? दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्येवर आतापर्यंत पोलीस भरती खूपदा प्रश्न आलाय आणि समोर पण प्रश्न येत राहील. ठीक आहे, संख्यांमध्ये आपण काय शिकलो? नैसर्गिक संख्या, दुसरी समसंख्या आणि विषम संख्या. नैसर्गिक संख्येसाठी आणि समसंख्या विषम संख्येसाठी अजून एकदा पुन्हा रिपीट करतो मी, लक्ष द्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या 1 पासून सुरू होतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा अनंतापर्यंत, त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणतो. त्या संख्येला 2 न विशेष भाग जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 कुठे? एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? विषम. समजलं? त्याच्यानंतर आहे मूळ संख्या. त्याच्यानंतर कोणती संख्या आहे? मूळ संख्या. मूळ संख्या महत्वाची आहे कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात आपल्याला रिजनिंग मध्ये पण याच्यावर प्रश्न येतात. बुद्धिमत्ता हा विषय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे, तर आपण मूळ संख्या सुरू करणार आहोत. चला, मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. ठीक आहे, लक्ष द्या. 0 व 1, 0 व 1 या मूळ संख्या नाहीत. समजतंय? आपण काय शिकत आहोत? मूळ संख्या. मूळ संख्या ह्या काय आहे, कसं आहे ते सांगतो, फक्त डेफिनेशन समजून घ्या. ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे, मूळ संख्येमध्ये 0 व 1 या मूळ संख्या नाहीत, म्हणजे यांना आपण मूळ संख्या म्हणत नाही. समजलं? जेव्हा मग 0 आणि 1 या मूळ संख्या नाही आहेत, मग पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. ठीक आहे, पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. ठीक आहे, पहिली मूळ संख्या आहे 2 आणि हिचे वैशिष्ट्य म्हणजे ही एकमेव, बरोबर आहे, एकमेव अशी मूळ संख्या आहे जी समान. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो, लक्ष द्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो. 1 व 0 ही मूळ संख्या नाही, मग पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. बरोबर आहे, 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे जी काय आहे? समान. ठीक आहे, बाकीच्या सर्व मूळ संख्या या
काय आहे, विषम आहे. समजले इथपर्यंत? काय शिकतोय आपण? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येने त्या संख्येला भाग जातो. त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही. मग पहिली मूळ संख्या कोणती? 2. 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे जी सम आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या या काय आहेत? विषम आहे. ठीक आहे, लक्ष द्या. मूळ संख्या म्हणजे 2, ठीक आहे, 3, 5, 7, 9 लिहू शकत नाही, फक्त लिहितो तुमच्यासाठी. 11, ठीक आहे, 12, 13. लक्ष द्या. ठीक आहे, इकडे आपण अनंत आपण असं लिहू शकतो. अनंत म्हणजे इन्फायनाइट. पण आपल्याला पोलीस भरतीला 100 पर्यंतच महत्वाचे आहे. ठीक आहे, 100च्या पुढे जात नाही. ठीक आहे, लक्ष द्या. एकमेव मूळ संख्या, पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. ही एकमेव अशी मूळ संख्या जी सम आहे. बाकीचे सर्व काय आहेत? विषम आहे. लक्ष द्या. मूळ संख्येची डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो. ज्या संख्येला 1 व त्या संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या. ठीक आहे, पहिली एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या ती कोणती आहे? 2. 3, 5, 7, 9. 9 ही मूळ संख्या आहे का? नाही. काहून नाही? कारण तिला आपण कितीने भाग देऊ शकतो? 3 ने भाग देऊ शकतो. समजलं? म्हणून ही मूळ संख्या नाही. 11 मूळ संख्या आहे का? हो, कारण 11ला कोणाच्याच पाड्यात येत नाही, म्हणजे आपण 11 दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग देऊ शकत नाही. 12ला देऊ शकतो का? हो, 12ला आपण 3 ने 4 ने भाग देऊ शकतो. म्हणून 12 ही मूळ संख्या नाही. समजलंय? चला, आता आपला महत्वाचा विषय म्हणजे कोणता? का एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25. किती? 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या. किती मूळ संख्या आहेत? 25. याच्यावर आता प्रश्न विचारतात आणि हे कशा प्रकारे विचारतात हे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, बरोबर समजून घ्या. लिहून दे तुम्हाला 1 ते 10 पर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर 11 ते 20 पर्यंत, त्याच्यानंतर 21 ते 30 पर्यंत, त्याच्यानंतर 31 ते 40 पर्यंत, त्याच्यानंतर 41 ते 50 पर्यंत, त्याच्यानंतर 51 ते 60 पर्यंत, 61 ते 70 पर्यंत, 71 ते 80 पर्यंत, त्याच्यानंतर 81 ते 90 पर्यंत, 91 ते 100 पर्यंत. ठीक आहे, अशा एकूण किती मूळ संख्या आहेत? अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, अशा किती? एकूण 25 मूळ संख्या. लक्ष द्या, 1 ते 10 पर्यंत किती आहेत? 4. एक तुम्हाला मोबाईल नंबर सांगतो. तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर पाठ करता. ठीक आहे, तसंच एक माझा मोबाईल नंबर पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कामी येईल तो. कशासाठी? मूळ संख्येसाठी. बरोबर, बाबू सोना गर्लफ्रेंडचा नंबर पाठ करत असेल अभ्यासासाठी एक नंबर पाठ करा. 44 22 32 23 21. ठीक आहे, हा माझा मोबाईल नंबर आहे. त्याच्यावर मी कॉल करा, लगेच तुम्हाला फोन उचलून सांगतो. किती? 44 22 32 23 21. बघा, 4 अधिक 4 8, 8 अधिक 4 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 2 19 20 21 22 23 24 आणि 25. ठीक आहे, सर्वांची बेरीज किती होते? 25. आणि ह्या त्या मूळ संख्या. हा कोणाचा मोबाईल नंबर नाही ना, तर लगेच तुम्ही फोन करायला लागतो. ठीक आहे, लक्ष द्या. हा जो पहिला अंक आहे किती आहे? 4. ठीक आहे, 4 हा अंक काय डिनोट करतो? म्हणजे 1 ते 10 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 4. कोणत्या? 1 घेतलं समजा, 1 ही मूळ संख्या आहे का? नाही. मी आधीच सांगितलं तुम्हाला 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत. मग पहिली मूळ संख्या कोणती? 2 3 5 7. ठीक आहे,
तुम्ही म्हणाल 6, 6ला 2 ने 3 ने भाग जातो, त्याच्यानंतर 9, 8ला 2 ने भाग जातो, 4 न भाग जातो, त्याच्यानंतर 10 घेतलं तर 10ला पण 2 न 5 न भाग जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 4 का डिनोट करते, इथं पण 4 आहे, कोणत्या 11, 13, 17, 19. ठीक आहे. म्हणजे 21 ते 23 पर्यंत किती आहे? 2. 2 कोणत्या कोणत्या आहेत? 23, 19. ठीक आहे. तुम्हाला 27 वगैरे वाटली, पण 27ला 3 न भाग जाते, 3 ला 27 नव्हते, 27. ठीक आहे. त्याच्यानंतर किती आहे? आणखी 2 कोणत्या? 31, 37. ठीक आहे. 31 आणि 37. किती? 31 ते 40 पर्यंत, ही 2. मग त्याच्यानंतर 41 ते 50 पर्यंत किती आहेत? 3. कोणत्या कोणत्या? 41, 43, 47. त्याच्यानंतर 51 ते 60 पर्यंत किती आहेत? 2. 51 ही मूळ संख्या आहे का सांगा? 51 ही मूळ संख्या नाही. झोपले असेल जागे व्हा, लक्ष द्या. ठीक आहे. आपण मूळ संख्या याच्यावर एकतरी प्रश्न येतो. ठीक आहे. लक्ष द्या. 51 ही मूळ संख्या नाही, कारण 5 आणि 1 6 होते. आपण 6ची कसोटी किंवा 3ची कसोटी शिकलो आहोत. 3ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस जर 3 न भाग गेला तर त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. 5 आणि 1 6, 6ला आपण 3 न भाग देऊ शकतो, म्हणजे 51 ही मूळ संख्या नाही. 52 आहे का? नाही. 53 आहे का? हो. ठीक आहे. 53 आहे, पण मग 57 आहे का? 57 म्हणजे किती? 5 अधिक 7 किती? 12. 12ला 3 ने भाग जातो, बरोबर आहे, म्हणून 3 आहे. मग किती आहे? 59. दोनच आहेत ना आपल्या, किती? 51 7 पर्यंत 2. त्याच्यानंतर 61 ते 70 पर्यंत किती आहे? 2. बरोबर. आता 61 ते 70 पर्यंत 61 ही मूळ संख्या आहे का? नाही. मग कोणती संख्या आहे? 6 आणि 7 होते. ठीक आहे. 61 मूळ संख्या आहे. 61, 62, 63, 64, 65, 66, 67. 68ला 2 ने 69ला जाते भाग, त्याच्यानंतर 71 ते 80 पर्यंत किती आहे? 3. 71, 73. लक्ष द्या. 71ला कुठल्या तरी संख्येने भाग जाते का? बघा, जाते का? नाही. बरोबर आहे. 73ला जाते का? 7 आणि 3 10. बरोबर आहे. त्याच्यानंतर किती? 79. बरोबर. 2 ने भाग जात नाही. 7 आणि 4 ने भाग जात नाही. ते स्थानिक समसंख्या असेल तर जातात, शून्य असेल तर जातात. 7 2 16, 16, 16 हे काही 3 4 बाळात येत नाही. त्याच्यानंतर इथे 2 आहेत. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल 81, 81 समसंख्या आहे, मूळ संख्या आहे का? नाही. आहे का? नाही, कारण 8 अधिक 1 9 होतं. बरोबर आहे. ते 81 मध्ये कोणती येईल? मग 82 नाही, गट स्थानिक आहे, 2 आहे, मग 83. बरोबर. 83च्या नंतर 87 येतं का? 87 म्हणजे काय? अजून त्याच्यानं 15, 15ला 5 न भाग देऊ शकतो आपण, 5 न देऊ शकतो, 3 न देऊ शकतो, 87 येत नाही. मग काय येईल? 89. ठीक आहे. 91 100 पर्यंत एकच मूळ संख्या येते आहे, 100. सॉरी 97. ठीक आहे. हा चार्ट तुम्हाला पुस्तकात पण दिलेला असतो. हा चार्ट तुम्ही पाठ करा. मूळ संख्या तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. हा माझा मोबाईल नंबर आहे, किती? 44 22 32 23 21. ठीक आहे. हा माझा मोबाईल नंबर आहे, याचा तुम्ही पाठ करून ठेवा. त्यासाठी पाठ करा, तुम्हाला सांगतो. 1 ते 10 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? 4. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न येईल, लक्ष द्या. हा जर मोबाईल नंबर, हा जर नंबर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. कसं? लक्ष द्या. तुम्हाला जर विचारलं 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या? 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 ते 10. बरोबर आहे. 11 ते 20. बरोबर. 21 ते 30, 31 ते 40 आणि 41 ते 50. बरोबर आहे. म्हणजे 1 पर्यंत 4 अधिक 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 50. ठीक आहे. म्हणजे 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या असं विचारल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16
सॉरी 15. किती आहे? 15. ठीक आहे. हे एवढ्या लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्ट 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 3 15 आपण असं करू शकतो. किंवा 51 ते 60 पर्यंत किती संख्या आहे? हे 10 पर्यंत, 20 पर्यंत, 30, 40, 50, 60, 60 पर्यंत किती आहे? 51 ते 60 पर्यंत 2. समजले इथपर्यंत? मग आपण आतापर्यंत काय शिकलो? एक शिकलो नैसर्गिक संख्या, एक समसंख्या, एक शिकलो आपण मूळ संख्या, आणि दुसरं शिकलो आपण मूळ संख्या. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25. त्याच्यावरचे प्रश्न कसे येतात किंवा प्रश्न काय असते ते बघा. तुम्हाला एक प्रश्न येईल, 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? ठीक आहे. त्याच्यानंतर हा नंबर माहित ठेवला म्हणजे तुम्हाला 1 ते 50 पर्यंत, 60 पर्यंत, 70 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तो एक प्रश्न काढता येईल. त्याच्यानंतर एक प्रश्न येतो, अशा कोणत्या मूळ संख्या आहेत, अशा कोणत्या किंवा किती मूळ संख्या आहेत त्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या तिथे. ठीक आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करता येत नाही. लक्ष द्या. 31 बरोबर, 31 ची अदलाबदली केली तर किती? सॉरी, 13 ची अदलाबदली केली, 13 ची अदलाबदली किती होती? 13 जशी आहे तशी 31 ही मूळ संख्या आहे. म्हणजे काय, आपण या दोन अंकांची अदलाबदली केली तर आपण अजून एक परत मूळ संख्या शोधू शकतो किंवा घेऊ शकतो. ठीक आहे. 17 आहे बरोबर आहे. 17ला उलट पुलट केलं किंवा एक तिकडे येऊन गेलं किती होते? 71. 71 ही मूळ संख्या आहे. समजते? 19 आहे, 19 आपण 91 करतो, 91 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे. 23ला 32, 29, 92 नाही करू शकत, 34, 73. 37 आहे, तिला आपण 73 करू शकतो का? हो, 73 ही मूळ संख्या. 41ला 14 नाही, 34 नाही, 47, 74 नाही. समजते तुम्हाला? 95 नाही, 16 नाही, 76 नाही. ठीक आहे. समजतंय? म्हणजे तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारू शकते हे तुम्हाला मी क्लिअर करून देत आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तुम्ही समजून घ्या, व्हिडिओ खूप मोठा होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक संख्यांमध्ये जे उपप्रकार येतो तो येतो जोडमूळ संख्यांचा. कशाचा? जोडमूळ संख्यांचा. मिटवण्यावर जरा जमणार नाही, लक्ष द्या. जोडमूळ संख्या, कोणत्या संख्या? जोडमूळ संख्या. ठीक आहे. जोड म्हणजे काय? दोन. जोडी म्हणजे तुम्हाला समजते. जोडी म्हणजे काय? दोन. जोडमूळ संख्या म्हणजे काय होते ते समजून घ्या. जोडमूळ संख्या म्हणजे हा एक मूळ संख्येचाच उपप्रकार आहे. ठीक आहे. ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो, त्याला जोडमूळ संख्येची जोडी असे म्हणतात. ठीक आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्याला जोडमूळ संख्यांची जोडी किंवा जोडमूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. किती आहेत? 8. ठीक आहे. कोणत्या कोणत्या? लक्ष द्या. 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे का? नाही. मग काय येईल? 3 आणि 5. 3 आणि 5 एक झाली. त्याच्यानंतर 5 आणि 7 2 झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 आणि 13 3 झाल्या. त्याच्यानंतर 17 आणि 19 4 झाल्या. समजतंय तुम्हाला? दिसते का? बघू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आला आपण 23, 29, 29, 31, त्याच्यानंतर 37, 41, 43. ठीक आहे. 47 नाही, 59, 61. 59, 61 जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 67, 71, 71, 73. 71, 73. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.
ठीक आहे, लक्ष द्या. आपण काय शिकलो आता? मूळ संख्या. लक्ष द्या, झोपू नको रे बाबा. संख्यांमध्ये आपण नैसर्गिक संख्या, ठीक आहे. कॉमेडी विमेडी करायला जमत नाही. आपण कॉमेडी विमेडी काय नाही, लक्ष द्या. आपल्याला शिकायचं आहे, समजायचं आहे, पोलीस व्हायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमेडी घेऊ आपण. संख्यांमध्ये आपण नैसर्गिक संख्या शिकलो, समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या, ठीक आहे. समसंख्या समजलं, नैसर्गिक संख्या समजलं, विषम संख्या समजलं. त्याच्यात आपण मूळ संख्या शिकत आहोत. मूळ संख्या म्हणजे काय? डेफिनेशन आहे. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 ने व त्या संख्येने भागतात त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत. त्या पाठ कशा करायच्या तुम्हाला नंबर दिला, त्यावर 22, 32, 23, 31, ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. आणि त्या कशा पाठ करायच्या तुम्हाला हा नंबर दिला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न येतं, अशा कोणत्या मूळ संख्या आहेत का ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच घडली? तुम्हाला सांगितलं 13ची अदलाबदल केली 31 होते, 31 मूळ संख्या. त्याच्यानंतर एक त्याचाच उपप्रकार आहे जोडमूळ संख्या. कुठला प्रकार आहे? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोड्या आहेत, बरोबर आहे. जोडमूळ संख्येची डेफिनेशन काय आहे? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो, त्याला आपण जोडमूळ संख्या किंवा जोडमूळ संख्यांची जोडी असे म्हणतो, ठीक आहे. चला पुढे बघूया, पुढे जाऊ आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. इथपर्यंत चला, जय हिंद, नमस्कार. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर वाटत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत, जे पोलीस भरती करणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.